नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तुमच्यासाठी वेळ आहे 4 ते 5 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अस्पृश्यांचे प्रतिनिधी. लक्षात ठेवा, डॉक्टर बी आर आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय ओळखा. पर्याय पहा, हय, श्वान, अश्व, वारू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्वान. लक्षात घ्या, योग्य पर्याय निवडायचा आहे वेगळ्या अर्थाचा. आता या ठिकाणी हय, अश्व आणि वारू हे सर्व काय आहे? घोडा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत आणि श्वान हा शब्द वेगळा आहे. श्वान म्हणजे काय? तर श्वान म्हणजे कुत्रा. पुढे पहा, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1956. 1956. पुढे पहा, कर्ण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कर्ण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. कर्ण हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 24 एप्रिल. 24 एप्रिल. विद्यार्थी मित्रांनो, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तराखंड. लक्षात ठेवा, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यामध्ये आहे. पुढे पहा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पहा, गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते. पुढे पहा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर लक्षात ठेवा, पहिले युद्ध 1526. पानिपतचे पहिले युद्ध 1526. साबण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? साबण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे साबण. पुढील प्रश्न पहा, शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली? शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना केली. पुढे पहा, खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? कोणत्या प्राण्यास? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शेकरू. शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. पुढे पहा, सविता या शब्दाचा अर्थ काय? सविता. पर्याय पहा, शुक्र, चंद्र, गुरु, सूर्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सूर्य. सविता म्हणजे काय? सूर्य. पुढे पहा, लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे? लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मणिपूर. लोकतक तळे मणिपूर राज्यामध्ये आहे. पुढे पहा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मानवी हक्क. मानवी हक्क. पुढे पहा, सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ब्राझील. सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश ब्राझील. पुढे पहा, हाफकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? हाफकिन इन्स्टिट्यूट कोणत्या शहरामध्ये आहे? तर पहा, मुंबई या ठिकाणी हाफकिन इन्स्टिट्यूट आहे. पुढे पहा, जागतिक ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिवस. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 15 मार्च. जागतिक ग्राहक दिवस 15 मार्च. पुढे पहा, मल्लीनाथ दिगंबर जैन यांचे मंदिर हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? मल्लीनाथ दिगंबर जैन यांचे मंदिर हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिरड शहापूर. शिरड शहापूर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, मल्लीनाथ दिगंबर जैन यांचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? शिरड शहापूर या ठिकाणी. पुढे पहा, राष्ट्रीय भूगोल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. राष्ट्रीय भूगोल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवस. 14 जानेवारी राष्ट्रीय भूगोल दिवस. पुढे पहा, भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. कोणी? तर डॉक्टर राजेंद्र सिंह. लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र सिंह. विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. काय प्रश्न विचारला गेला आहे? भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? डॉक्टर राजेंद्र सिंह यांना ओळखतात. लक्षात ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा, सिंकुनाच्या झाडापासून मलेरियाचे कोणते औषध बनवले जाते? सिंकुनाच्या झाडापासून मलेरियाचे कोणते औषध बनवले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्विनाईन. क्विनाईन. पुढे पहा, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? सोपा प्रश्न आहे. H2O. पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. पुढे पहा, विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्ग. योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.